हरि ओम. पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालेतील पहिल्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज यातलं प्रकरण पहिलं, लोहो परिसेसी लागला, याचा 8वा भाग ऐकूया. स्वामींनी दिलेली प्रेरणा, शक्ती आणि मार्गदर्शन याच्या आधाराने मी पुण्यात काम करण्यास प्रारंभ केला. शहराच्या वेगवेगळ्या भागात 1-2 वर्ष निरूपण आणि साधनेसंबंधी मार्गदर्शन, त्यातून 25-30 मंडळी स्वामींकडे येऊन स्वामी परिवारात सहभागी होत, अनुग्रह घेऊन साधना करायला लागत. अशी शेकडो मंडळी स्वामींकडे येऊ लागली. मध्यमवर्गीय सुशिक्षित समाजात शुद्ध परमार्थ, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध या ग्रंथांच्या आधारानं सांगण्याचं काम मी करावं असं स्वामींनी सांगितलं. सुशिक्षितात परमार्थाबद्दल जे गैरसमज आहेत ते दूर व्हावेत आणि त्यांनी परमार्थ मार्ग धरावा यासाठी जास्त प्रयत्न करावेत. त्यासाठी काही सूचनाही स्वामींनी दिल्या. सांप्रदायिक अभिनिवेश नसावा. प्रत्येक संप्रदायातील विशेष चांगल्या गोष्टी आपण स्वीकाराव्या. ध्यान, नाम या अंतरंग साधनेवर विशेष भर द्यावा. श्री ज्ञानेश्वर महाराज आणि श्री समर्थ यांच्यापासून बरेच संप्रदाय आलेले आहेत, तेव्हा केंद्रात यांच्या प्रतिमा असाव्यात. सर्व संप्रदायाच्या लोकांसाठी ते केंद्र असावं. निरूपण करताना आपण कोणाला काही शिकवतो असा भाव न ठेवता आपली साधना म्हणून निरूपण करावं. प्रत्येक गोष्ट स्वामींना विचारून करता येत असल्यानं स्वामींना नेमकं काय हवं ते कळत असे. आपण बोलतो त्याप्रमाणे आपलं आचरण असावं यावर स्वामींचा कटाक्ष असे. तुम्ही नामस्मरण करत नाही का? नुसती ध्यानधारणा पुरेशी नाही, जोडीनं नामस्मरण केलं पाहिजे. ध्यानानं मनुष्य अलिप्त होतो, पण त्याबरोबर थोडा रुक्ष कठोरही बनतो. नामसाधनेनं मनुष्य प्रेमळ बनतो. शिवाय आपल्याला इतर अनेक कामं करायची असल्यानं सारखं ध्यानाला बसणं शक्य नसतं आणि ते योग्यही नसतं. तेव्हा ध्यानाबरोबरच थोडा वेळ बसून नामस्मरण करत जावं, स्वामींनी सुचवलं. मी म्हटलं, नामस्मरणाला बसलं की आपोआप डोळे मिटतात, प्राण वर खेचले जातात, जीभ आत ओढली जाते, नाम घेता येत नाही. मग मनातल्या मनात थोडंफार स्मरण करता आलं तर येतं. ही अवस्था फार चांगली आहे, पण तुम्ही जाता येता नामस्मरण करत जा. मी ठरवलंय, या महिन्यात प्रत्येकानं किमान 1 लक्ष तरी जप करावा, स्वामींनी सांगितलं. मी दवाखान्यात 2 वेळेला जात असे. इतर वेळीही पावलावर ओम रामकृष्ण हरी असा जप बसवला. हळूहळू ती सवय पडली. पुढेही ती सवय कायम राहिली. आपोआप नामस्मरण घडू लागलं. स्वामी माधवनाथांसह एका लांबच्या प्रवासाला आम्ही काही मंडळी जात होतो. संधी सापडेल तेव्हा काही प्रश्न विचारण्याचा माझा उपक्रम चालूच होता. स्वामी मनापासून उत्तरं देत होते. काही मंडळी वारंवार खाली उतरून चहा, खाणं, आईस्क्रीम असं काही करत होती. मला ते थोडं चमत्कारिक वाटत होतं. स्वामींसारख्या संतांबरोबर असताना तरी निदान आपलं वर्तन त्यांच्या मोठेपणाला साजेसं असायला हवं आणि ते भान सर्वांनी ठेवायला हवं असं मला नेहमी वाटे. त्या दिवशी ते मला प्रकर्षानं जाणवलं. मी उगीचच अस्वस्थ झाले. मनात आलं, स्वामी कसे शांत आहेत, ते काहीच कसं बोलत नाहीत. माझं मनोगत जाणून कुणी जवळ नसताना स्वामी उद्गारले, या मंडळींबरोबर किती खाली यायचं. माझ्या डोक्यात चटकन प्रकाश पडला. म्हणजे स्वामींना हे काहीच पसंत नव्हतं तर, पण ते काही बोलत नव्हते. जो तो आपापल्या संस्कारानुसार वर्तन करणार, यातूनच काही लोकांना निवडून तयार करून त्यांच्या सहकार्यानं मोठं कार्य उभं करायचं होतं ना. त्यासाठी प्रथम हे सहन करणं भाग होतं. आज इथेच थांबूया. यानंतरचा या प्रकरणातला 9वा भाग आपण उद्या ऐकूया.
सद्गुरु असती हृदयात, सच्छिष्याते जागवीत. हरि ओम तत्सत.